आता 1 किलो केकला 300 ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहे मी. थोडं जास्त घेते मी, म्हणजे एकदम परफेक्ट माप नाही घेत, थोडंसं वरती असतंच माझं 10 ग्रॅम तरी. आता त्याच्यामध्ये मी हे रसमलाई इसेन्स टाकते. 6 थेंब टाकले आणि क्रश पासून बनवणार आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे क्रश ॲड केले. कोणी नाही वापरत, फक्त इसेन्स टाकून बेस हा बेक करून घेतात, पण मी प्रत्येक बेसला क्रश हे वापरतेच. साधारण 4 चमचे तेल टाकायचे. तर एकदम ओरिजिनल रसमलाई बनवायचं म्हटलं तर कसं पाहिजे तसे रेट पण देत नाहीत, त्यामुळं सांगताना सांगायचं दोन्ही जो आवडेल तो घेतात कोणी. आता हा जर ओरिजिनल बनवायचा असेल तर याच्यामध्ये आपण दुधाचा वापर करू शकतो आणि रसमलाई बनवून वगैरे त्याचा दुधाने आपला बेस सोक करू शकतो आपण पाण्याऐवजी. आणि मध्ये पण आपण रसमलाई वगैरे टाकू शकतो, पण एवढे पैसे नाही दिले की मग आपण त्याच्यातलं मग थोडा हा बेस मिक्स करताना पाण्यामध्ये करणार आणि क्रश वापरणार, कारण की मला पण परवडलं पाहिजे. आणि जर खाणारे शौकीन असतील तर ते 400 रुपये अर्धा किलो पण देतात. आता हा 300 रुपयाचा अर्धा किलो म्हणजे 600 रुपये किलो हा दिलेला आहे. तर हे मी पाणी थोडं थोडं जसं लागेल तसं टाकून मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बेसला याच्यात येलो कलर पण वापरू शकता, मी नाही वापरलाय. जसं लागेल तसं पाणी वापर करा पाण्याचं. तर अशा पद्धतीने बॅटर टाकण्यासाठी आपल्या टीन तयार करून घ्यायचा. तेल लावले, बटर पेपर कापलं. बटर पेपर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तेल लावून मैदा पण भरभरून घेऊ शकताय. आणि मी OTG मध्ये लावणार आहे, त्यामुळे OTG पण मी फ्री हीट करायला ठेवलेलं आहे. आणि हा असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे मग त्याच्या साईडचे एअर बबल फुटून जाते. आणि याचं टेम्परेचर 40 ठेवायचं. सॉरी, टेम्परेचर नाही, टेम्परेचर 180 वरती आहे आणि हे टायमर 40 वरती लावलं. आता 40 मिनिटांनी भेटते पुन्हा. आता केक बेक झालेला आहे, आता काढून पण घेतलंय. आता मी क्रीम तयार करायला घेते. क्रीम झाली की मग कट करून घेऊन मग त्याला लेअर टाकून सेट करायला ठेवणार आहे. आता क्रीम पण तयार करून झाली.
आणि केक आता कट करायला घेते. वरचा हा जरा चिकट असतो भाग तो काढून घेते. त्याचे 3 लेअर करते मी. आता हे नॉर्मल पाणी आहे आणि मी सोक करून घेते. आणि मग क्रीमचा लेअर टाक. जास्त पण क्रीम नाही वापरायची, कमीच क्रीम वापरायची. एक्स्ट्राची काढून घेतली. आणि आता हे आपलं ह्याचं क्रश आहे, रसमलाई क्रश. त्याच्यामध्ये पण ड्रायफ्रूटचे कट केलेले पीस आहेत. आणि हे वरनं अजून ड्रायफ्रूट टाकणार. बदामचे काप आहे. ते केक कट केल्याच्या नंतर ना मध्ये लागतात खायला, छान लागतात. तर पहिल्याच अशा लेअर लावून घेतल्यात, सगळ्यात अशाच लेअर करायच्यात. मध्ये क्रश वगैरे वापरून, ड्रायफ्रूट वापरून आणि क्रीम लावून फिनिशिंग करून, म्हणजे क्रम कोट करून आपल्याला सेटला ठेवून द्यायचं आहे. 1-2-3 तास सेट झाला म्हणजे प्रॉपर केक सेट होतो. आणि जरी लांब न्यायचा असेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि क्रीम तुमची फाटण्याचं कारण एकच असतं की ती थंड पाहिजे. जर थंड नसेल तर थंड क्रीम पाहिजे, कारण की काय होतं, थंड जर नसेल तर मग ती गरम होऊन वितळत राहते आणि मग नंतर ना ती व्यवस्थित होत पण नाही आणि फाटते क्रीम. तर त्यामुळं म्हणजे एकदम डीपमधनं काढल्यावरती बर्फ नको आहे त्याचा, ती वितळून घ्यायची, फक्त थंड टेम्परेचर पाहिजे त्याचं. त्यामुळं व्यवस्थित काळजी घेऊन करा. आता क्रम कोट करून मी ठेवून देते फ्रीजमध्येच. आता 2-3 तास तर झालाय क्रम कोट करून, चांगला सेट पण झालाय. आता मी याला डिझाईन करायला घेणार आहे. तर त्याच्यासाठी पण येल्लो कलर वापरायचा आपल्याला वरतून, कारण की रसमलाई केक आहे ना, त्यामुळं येल्लो कलर मी वापरलेला आहे. आणि चांगला मिक्स करून घ्यायचा. प्रत्येक वेळेला क्रीम बाहेर काढली फ्रीजमध्ये की ती छान अशी मिक्स करूनच घ्यायची, फेटून घ्यायची छान, म्हणजे एकसारखी क्रीम होते. आणि आता मी पायपिंग नाही, आता तर क्रम कोट करायचं आहे ना, आधी फिनिशिंग करून घ्यायची आहे. त्यामुळे छानशी फिनिशिंग करून घ्या. एकदम हलक्या हाताने करायची. खूप छान होणार आहे हा केक. डिझाईन वगैरे छान करते. जास्त क्रीम वापरायची, मग तुम्ही साईडने थोडी काढली तरी चालते नंतर फिनिशिंग करताना. थोडा जास्तचा लेअर दिला की निघतेच बाहेरच थोडी. छानशी आता स्क्रॅपरने फिनिशिंग करून घ्यायची. एकदम हलक्या हाताने करून घ्यायची छान. नवीन केक शिकणारे असतील तरी त्यांना
पण जमेल. आता हे M1 नोझल वापरले मी. आता पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आहे का. प्रत्येक वेळेला मी अशी मिक्स करून घेते क्रीम, त्यामुळं कशी प्रॉपर त्याची फिनिशिंग येते क्रीमची पण. मी सांगत होते की जे नवीन जे असतील तरी पण त्यांना पण माझी साधी सोपी पद्धत समजू शकते असे केकची, त्यामुळं नक्की एकदा ट्राय करा. मी स्टार्ट टू एंड सगळं सांगितलेलं, बेस लावण्यापासून ते क्रीम वगैरे सगळं दाखवलेलं आहे. व्हिडिओ नक्की पहा. छान डिझाईन झाली होती. रोज काढले सगळे. 1M नोझल आहे आणि स्टार काढले साईडले. हाफ डिझाईन केलेली त्याला मी. अजून थोडीशी क्रीम घेऊन करणार आहे आणि आता साईडने बॉर्डर करून घेते. प्रेस करायचं सोडायचं, प्रेस करायचं सोडायचं. आणि मग हे ड्रायफ्रूट तर भरपूर, रसमलाई म्हणलं तर ड्रायफ्रूट भरपूर प्रमाणात वापरायचे. ड्रायफ्रूटमुळे केक छान दिसतो. त्याला आणि हे रसमलाई आहे. रसमलाईचे गोळे मी ठेवलेले आहेत. त्यातलं दूध जे असतं ते काढून घेऊन ठेवलं तरी चालते, कारण की ते केकवरती त्याचे हे होऊ शकतात, दुधाचं खाली वगळ येऊ शकतं. तर हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या भेटून जातात मार्केटमध्ये. रसमलाई केकला डेकोरेशन छान वाटतं रोज पेटल्सचं. आणि सिल्वर, ते गोल्डन सिल्वर हे पण भेटतं. तर मी ह्याला गोल्डन वापरलेलं आहे पेपर. बाजारामध्ये केक शॉपच्या जिथं मटेरियल भेटतं तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. एकदम साधी सिंपल पद्धत आहे. तुम्ही सारखं ट्राय केला केक बनवण्याचा तर तुम्हाला येऊन जाईल. तर कशी वाटली डिझाईन? छान आणि सोपी डिझाईन आपल्या हातात असते, आपण जशी कराल तशी. तर नक्की एकदा ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा काय तुमच्या अडचणी असतील तर. तुम्हाला कुठल्या प्रकारचे केक शिकायचे असतील ते पण सांगा मला. मी तुम्हाला दाखवत राहीन वारंवार व्हिडिओमधून. तुम्हाला एकदम सोपी पद्धत समजेल अशी. आता हा मी केक दिलेला आहे 600 रुपयांना 1 किलोचा केक. तसा तुम्ही प्रॉपर रसमलाई करून तुम्ही 800 रुपये किलो पण देऊ शकता. पण मी याला हे क्रश वापरले त्यामुळं मी जास्त काय केलं नाही. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ संपूर्ण